महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेत शेतात जाणाऱ्या छोट्या छोट्या रस्त्यांचा विकास करून शेतकऱ्यांना थेट त्यांच्या शेतात जाण्याकरिता तसेच त्यांच्या उत्पन्नाच्या वाढीसाठी विविध योजना अंमलात आणल्या गेल्या असून त्यातून काही शेतकऱ्यांना याचा लाभ झालाय, परंतु अद्याप बरेच शेतकरी रस्त्याच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र दिसते। गेल्या कित्येक वर्षांपासून कन्नड तालुक्यातील नेपूर येथील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्याकरिता रस्ताच उपलब्ध नाही असलेल्या रस्त्यावरून जाण्याकरिता इतर शेतकऱ्यांकडून अडवणूक केली जात असल्याने गेल्या 3 दिवसांपासून 7 शेतकरी हे गट नंबर 227 या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले असून त्यातील काही जणांची तब्येत खालावल्याचं आज दिसून आलंय। यावेळी डॉक्टरांची टीमही उपोषणस्थळी उपस्थित होती। न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सोडणार नसल्याचे आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळी सांगितलंय। नेपूर येथील रहिवासी असून माझे सहकारी आम्ही सर्वजण इथं रस्त्याच्या प्रकरणासाठी उपोषणाला बसलेलो आहे आणि त्यामध्ये तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी आणि एसडीएम हे सर्व आम्हाला हेराफेरीत नुसतंच चक्रा मारायला लावत आहेत। आमचं कुठलंही काम करायला तयार नाही। निकाल दिलेला असताना पोलीस प्रोटेक्शन आणून सुद्धा तरी त्यांनी इथं येऊन सुद्धा पुन्हा परत चालले गेले। समोरचा माणूस बोलल्यानंतर की आमचं आतापर्यंत 2013 पासून निकाल लागला, 2017 लागलेला आहे, तरी पण हे शासन कुठल्याही प्रकारे आम्हाला न्याय देत नाही। तर आता आम्हाला 3 दिवस झालेले इथं थांबून सनी उपोषणाला बसून सनी त्यातल्या आमच्या एका माणसाला आता चक्र यायला लागलेल्या आहेत। तरी यासाठी लवकरात लवकर आमच्यासाठी काही करण्यात यावा, रस्ता मोकळा करून देण्यात यावा। काय मागणी काय? रस्ता मोकळा करून द्यावा यांनी। फक्त कोणत्या क्षेत्रात? 227 आपल्या 227, 261, 222 अशा हा रस्ता दिलेला आहे आमचा। आणि आता सध्या सुद्धा आम्हाला वापरण्यासाठी रस्ता कुठलाच नाहीये। तरी स्वतः जर त्यांना जर खोटं वाटत असेल तर त्यांनी तिथे येऊन बघावं। आणि त्यात आमच्या माल तशी उभेच आहे, नाही तर याचं नुकसान भरपाई बी त्यांच्या याला करणार आहे। तर मग तुम्हीच करा म्हणा शेत, आम्हाला काही करायचे नाही ते शेत, तुम्ही सांभाळून घ्या म्हणा। असे किती शेतकरी तिकडे आहे? तिकडे कमीत कमी 7-8 शेतकरी, 7-8 शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे। 7-8 शेतकऱ्यांच्या। आणि आमची इनामी जमीन आहे, पुन्हा दलित वस्तीच्या शेत आहे, काही मराठी लोकांच्या आहेत, त्यांनाही गरज आहे, आम्हालाही गरज आहे। आम्हाला तर आज सध्या सुद्धा माल काढायला जागा नाही। आता आम्ही काढायच्या कुठून, कसे काढायचे? हे शासनाने तात्काळ करावा, नाहीतर आमचं उपोषण चालूच राहणार आहे। प्रशासकीय पदाधिकारी कोणी आले? नाही, कोणी आलं नाही, फक्त नाही ते त्यांच्या मीटिंगवर मीटिंग चालू आहे तिकडं, इकडं आमच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये। आता तुमचा जो प्रकार आहे तो न्यायप्रविष्ट असं सांगण्यात येतं, तर त्याबद्दल हे तर 4 वर्षापासून चालूच आहे ना आमचं। आम्ही खुद परेशानी आहे, आम्हाला काय गरज इथं बसायची? ते म्हणतात तिकडे घ्या, सांगतात वेगळं, काल म्हणतात हे घ्या, पुन्हा त्याच्या 4 महिन्याची तारीख। आता माल कसा काढायचा? हा माल तिथे सडू द्यायचा का आमचा? हा पुरा पावसाळा चालून जाईल पुन्हा। काय करायचं? परेशान झालेलो आहे आम्ही सध्या। आता दिला तर आम्हाला आद्यावर आम्ही तोपर्यंत उठत नाही।